नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरे येत पिकावर। प्रेक्षक हो, संत बहिणाबाईंनी त्यांच्या या कवितेमध्ये मनाचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे। मनाचा ठाव कोणालाच लागत नाही, मनाची गती आणि मनात येणाऱ्या विचारांवर कोणाचेही नियंत्रण नसते। षडरिपूंचे आधारस्थान असलेल्या आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या भावनांचा नेहमी मनावरती आघात होत असतो आणि ज्या वेळेला या भावना अनावरणीय होतात त्यावेळेला मानसिक त्रास, क्लेश, वेदना व्हायला सुरुवात होते आणि कालांतराने या वेदनांचे रूपांतर मानसिक आजारामध्ये कधी होते हे कळतच नाही। प्रेक्षक हो, 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक स्वास्थ्य दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो। विश्व मानसिक स्वास्थ्य दिन म्हणून या दिवसाची ओळख आहे। समाजामध्ये वाढणारे मानसिक आजार आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी या दिनाची योजना केलेली असते। प्रेक्षक हो, अगदी बालवयापासून तरुणापर्यंत आणि वृद्धावस्थेमध्येही मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि मनोरुग्णांबद्दल असलेले गैरसमज आणि नकारात्मकता दूर व्हावी म्हणून ह्या दिवसाचे उद्दिष्ट साधलेले आहे। आणि म्हणूनच विश्व मानसिक स्वास्थ्य दिन या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि आजचा विषय आहे विश्व मानसिक स्वास्थ्य दिन 10 ऑक्टोबर। आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक श्री भाऊसाहेब बाबूराव माने सर। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। धन्यवाद। प्रेक्षक हो, सरांचा थोडक्यात परिचय असा आहे। सर प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा पुणे येथे समाजसेवा अधीक्षक या पदावरती कार्यरत आहेत। मानसिक आरोग्य क्षेत्रात सरांचा एकूण 17 वर्षांचा अनुभव आहे। मनोरुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे शास्त्रीय समुपदेशन करणे, मनोरुग्णांना मनोसामाजिक शिक्षण देणे तसेच त्यांचे कायदेशीर हक्क संरक्षित करणे, मानसिक आजारांवर विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करणे, मनोरुग्णांच्या डिस्चार्ज करता विशेष प्रयत्न करणे आणि मनोरुग्णांना उपचाराकरता प्रेरणा देणे अशी महत्त्वाचे कार्य सर त्यांच्या रुग्णालयात पार पाडत आहेत। सरांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे सरांनी अनाथ, निराधार व कुटुंबियांनी नाकारलेल्या राज्यातील व राज्याबाहेरील अंदाजे 250 ते 300 मनोरुग्णांचे कौटुंबिक व सामाजिक पुनर्वसन यशस्वीरित्या केलेले आहे। सरांचे आकाशवाणी रेडिओ केंद्रावर बरेचदा मानसिक स्वास्थ्याविषयी संबोधनपर कार्यक्रम झालेले आहेत। सरांना 2023 साली मराठवाडा समुपदेशन रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। तसेच 2024 साली सुलक्ष्मी सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। सर, समाजामध्ये आज आपण बघतो की विविध प्रकारचे ताणतणाव आपण दिवसभरामध्ये झेलत असतो। त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी असणारा तणाव असेल, कौटुंबिक तणाव असेल किंवा इतर कारणांनी आर्थिक अडचणींमुळे येणारा तणाव असेल आणि त्याचा कुठे ना कुठेतरी अप्रत्यक्षरित्या आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो। तर मानसिक आजार म्हणजे नक्की काय आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शारीरिक आजाराप्रमाणेच मानसिक आजार हे एक आरोग्य स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक परिस्थितीवरती परिणाम होतो, त्याच्या वर्तणुकीमध्ये बदल होतो आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये बरंचसं काही पुढे घडत असतं। तर याकरिता APA अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन यांनी त्यांच्या DSM-मध्ये असं लिहिलेलं आहे की या मनोरुग्णांच्या बाबतीमध्ये जे तिचं निदान आणि उपचार हे आवश्यक असतात, त्याचबरोबर या रुग्णांना कामाच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीला त्याची त्रास जाणवतो, त्याचबरोबर त्याला कमजोरी जाणवते। अशा प्रकारची एकंदरीत आपण मानसिक आजाराच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो। ओके।
सर, मानसिक आजारांचं डिफरन्शिएट करणं किंवा वेगवेगळं सांगणं हे तसं एक महाकठीण कार्य आहे. पण आपण आज बघतो की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी वेगवेगळ्या प्रकारे मानसिक आजार पाहायला मिळतात. तर मानसिक आजारांमध्ये नक्की कोणकोणत्या आजारांचा समावेश होतो किंवा एक लक्षण म्हणून आपण कसं त्याच्याकडे बघू शकतो? मानसिक आजारामध्ये मुख्यतः आपण पाहिलं तर आपण बऱ्यापैकी ऐकलेलं आहे. अँझायटी डिसऑर्डर आहे, त्याचबरोबर डिप्रेशन आहे, बायपोलर डिसऑर्डर आहे आणि त्याच्यानंतर स्किझोफ्रेनिया आहे. हे अशा प्रकारचे मेजर जे आजार आहेत ते मानसिक आजारामध्ये आहेत. आणि मग या आजारानुसार, त्याच्या निदानानुसार त्याचे लक्षणे, त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये वर्तणुकीतील बदल असेल, इमोशनल त्याचे बदल असतील, हे आपल्याला दिसून येतात. तर आपण जर पाहिलं, आता बऱ्यापैकी कॉमन झालेलं आहे की डिप्रेशन अगदी कॉलेज जाणाऱ्या मुलांपासून ते मिडल एजमध्ये जे काम करणारे मंडळी आहेत किंवा वेगवेगळ्या कंपनीमध्ये राहिलेले CEO आहेत, ते आता याच्यावरती बोलू लागलेले आहेत की मला डिप्रेशन जाणवत आहे किंवा मला स्ट्रेस जाणवत आहे. तर याच्यापैकी या आजारावरती अधिक बोललं जात आहे. पण त्याच्यामध्ये अँझायटी डिसऑर्डर असेल किंवा त्याच्यानंतर तुमचा बायपोलर डिसऑर्डर असेल, तर या आजाराविषयी अजूनही बोललं जात नाही. नेमके हे आजार काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, याच्यावरती अजूनही बोललं जात नाही. आणि मानसिक आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आहे तो म्हणजे स्किझोफ्रेनिया आहे. स्किझोफ्रेनिया या आजाराला खूप वर्ष लागतात उपचार घेण्यासाठी, उपचार घ्यावं लागतात. त्याचबरोबर त्याचे लक्षणंही वेगळे आहेत. तर अशा प्रकारचे हे मानसिक आजार आहेत. बरोबर. सर, बाल्यावस्थेमध्ये आता जसं ऑटिझम आहे किंवा एन्झायटी आहे, हायपर सेन्सिटिव्हिटी एन्झायटी आहे, तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? कारण की ऑटिझम हा जो रोग आहे तो सुद्धा अगदी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होत नाही. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? लहान मुलांमध्ये किंवा बाल्यावस्थेमध्ये जे आपल्याला कॉमन आजार दिसतात, तर ते अँझायटी डिसऑर्डर आहे. आपण सायकॅट्रिक आजाराच्या बाबतीमध्ये बोलतो. त्याच्यामध्ये काही अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी आहे, हा एक आजार आहे. ज्याच्यावरती नेहमी आपल्या समाजामध्ये बोललं जातं की माझं मूल फार चंचल आहे, फार ॲक्टिव्हिटी करतं, त्याचबरोबर त्याला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा एका ठिकाणी त्याचं लक्ष लागत नाही, एका ठिकाणी तो बसत नाही, वारंवार त्याच्यामध्ये चंचलता दिसून येते. तर हे जे आहे ते अटेन्शन डिफिसिट या आजाराचं लक्षण आहे ते. हां, त्याच्यानंतर मग काही ऑपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डर म्हणून आहेत, ज्याच्यामध्ये जे मूल आहे डिसऑबिडंट असतं बिहेवियर त्याचं, त्याच्यामध्ये त्याचा मूड नेहमी चेंज होतो, इरिटेबिलिटी असते, चिडचिड करतं, बऱ्याच वेळेस त्याचा अँगर आउटबस्ट होतो. अशा प्रकारचं लक्षणं या आजारामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मुलामध्ये काही जे कॉमन आपल्याला आजार आढळून येतात ते म्हणजे कंडक्ट डिसऑर्डर. कंडक्ट डिसऑर्डर हा एक असा आजार आहे ज्यामध्ये मूल जे आहे ते मूल स्वतःचं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर कुठेतरी लपवून देण्याचा प्रयत्न करतं. वारंवार ते चोरी करण्याचा प्रयत्न असेल, थेफ्ट करण्याचा प्रयत्न असेल किंवा त्याचबरोबर तो खोटं बोलणं असेल, अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला त्या मुलामध्ये जाणवायला लागतात आणि वारंवार त्या बिहेवियर तो करत असतो. तर हे एक आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर काही अंशतः किंवा काही प्रमाणामध्ये आपल्याला ऑब्सेशन कंपल्सिव्ह डिसऑर्डर, तर हे देखील आपल्याला त्या ठिकाणी त्याचे लक्षणं जाणवतात. मूल एखादी गोष्ट वारंवार करत असतं, त्याला असं वाटतं की आपल्या हाताला जंतू लागलेले आहेत, आपल्या पायावरती काहीतरी आहे म्हणून तो सारखे पाय धुणे असेल, हात धुणे असेल, अशा प्रकारचं वर्तन त्या मुलामध्ये दिसून येतं. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे ऑटिझम हा एक प्रकार आहे. ऑटिझम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की मग्न अवस्था, जे मुलं बोलत नाहीयेत, मग्न असतात, त्यांच्यामध्ये नेमकं जे प्रॉब्लेम असतात की एकतर ते कम्युनिकेशन करत नाहीयेत किंवा ते संवाद कौशल्य त्यांचं गेलेलं असतं बिकॉज ऑफ इलनेस. तर हे सगळं ऑटिझममध्ये आपल्याला दिसून येते. हे मुलांमधले आजार आहेत. त्याच्यानंतर काही लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत, जे आपण शाळेमध्ये शिक्षकांकडून ऐकतो किंवा बरेच वेळेस पॅरेंट्स टीचर असोसिएशन मीटिंगमध्ये ह्या गोष्टी होतात की तुमचं मूल स्लो लर्नर आहे किंवा त्याला बाकीच्या मुलांसोबत कोपअप करत नाहीये, पुढे येत नाही. तर ही एक प्रकारची एक डिसॅबिलिटी आहे. त्याच्यानंतर आपल्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, PTSD नावाचा एक आजार आहे मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये, ज्याच्यामध्ये ज्या काही भूतकाळातल्या ज्या घटना आहेत आणि त्या घटनेचा इतका परिणाम झालेला असतो की तो त्या घटनामधून किंवा त्या घटनेचा तो एक पार्ट असतो, प्रत्यक्ष त्यांनी ती अब्यूज सहन केलेला असतो किंवा त्याचा साक्षीदार असतो, त्याच्या समोर झालेली घटना असते. बऱ्याच वेळेस की त्याच्या घरातली एखादी व्यक्ती गेली असेल किंवा समोर एखादी आग लागली असेल किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की समोरच पाण्यामध्ये कुणीतरी बुडाला असेल. तर अशा प्रकारचे जे
ट्रॉमॅटिक ज्या गोष्टी आघात आहेत, होतो इव्हेंट आहेत, माणसावरती. ते इव्हेंट त्याच्या समोर घडल्यामुळे त्याच्या मनावरती खोलवरती परिणाम होतो आणि मग तो मुलगा त्या इव्हेंट्समधून किंवा त्या घटनेमधून बाहेर पडू शकत नाही, तो अयशस्वी होतो आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये अशा प्रकारची लक्षणे जाणवायला लागतात. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मानसिक आजारांमध्ये कुठल्या कुठले कारणं असू शकतात? आजार होण्याची काही कारणं आहेत का? हो, मानसिक आजारामध्ये एक असं कारण आपल्याला सांगता येणार नाही. अनेक कारणे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा घटक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर. बायोलॉजिकल फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्या ब्रेनमधले किंवा मेंदूमधले जे रासायनिक बदल होतात आणि त्या बदलामुळे मग त्या व्यक्तीच्या लक्षणामध्ये बदल जाणवतात. मग ते बऱ्याच वेळेस जेनेटिक पण आहेत, जीन्समधून आलेले असतात, फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे ते जीन्समध्ये पास ऑन होतात आणि तशा प्रकारचे मग लक्षणं त्या व्यक्तीमध्ये आढळून येतात. त्याच्यानंतर दुसरं आहे लाईफ एक्सपिरियन्स. जसं आत्ता बोलल्याप्रमाणे लाईफ एक्सपिरियन्स म्हणजे त्याच्या आयुष्यामधल्या ज्या घटना आहेत किंवा भूतकाळातल्या घटना आहेत ते देखील त्याला कारणीभूत आहेत. त्याच्यानंतर आहे फॅमिली हिस्ट्री. आत्ता बोलल्याप्रमाणे त्यांच्या फॅमिलीमध्ये जर कुणाला आजी आजोबाला आजार होता, आई वडिलांना आजार आहे किंवा आईला आहे, तर ते पुढे मग पास ऑन होऊन मुलामध्ये तसा आजार येतो. होईलच याची शक्यता नाहीये, पण 2 मुलांमध्ये एखाद्या अपत्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मग त्याची मेडिकल कंडिशन. याच्यामध्ये मेडिकल कंडिशन पण अत्यंत महत्त्वाची आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीला क्रोनिक डिसऑर्डर असेल, जसं कॅन्सर आहे, त्याचबरोबर डायबिटीज आहे, अनेक वर्षापासून हे गंभीर आजार आहेत आणि त्याच्यासोबत जगत असताना जी मानसिक चिडचिड होती किंवा मानसिक त्याला खच्चीकरण झाल्यासारखं वाटतं, तर त्यामुळे देखील त्या व्यक्तीला तशा प्रकारचे लक्षणं दिसून येतात आणि मग तो तसा एक्सपिरियन्स करू शकतो. त्याच्यानंतर काही सोशल फॅक्टर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सामाजिक घटक महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये, जसं की गरिबी आहे, व्हायलन्स आहे, बऱ्याच वेळ हिंसा असेल, मारामारी असेल, अशा प्रकारच्या घटना घडतात. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी आहे, अपंगत्व असल्यामुळे देखील त्याला मानसिक न्यूनगंडता त्याच्यामध्ये येते आणि तो व्यक्ती स्वतःची जी मानसिक अवस्था आहे ते बऱ्यापैकी त्याची ढासळून जाते. इनइक्वॅलिटी आपण बघतो, असमानतेची वागणूक आहे, तर हे देखील कारण त्या ठिकाणी कारणीभूत आहे. वर्क इश्यूज आहेत, कामाच्या ठिकाणी त्याला जर व्यवस्थित वागणूक मिळत नसेल, कामाच्या ठिकाणी देखील काही हॅरॅसमेंट होत असेल, स्ट्रेस जाणवत असेल, त्याच्यामुळे देखील मानसिक खच्चीकरण होऊन त्या ठिकाणी मानसिक आजाराचं रूपांतर होऊ शकतं. फॅमिली सर्कमस्टान्सेस आपण म्हणू शकतो किंवा कुटुंबामधल्या ज्या काही परिस्थिती आहे, एकंदरीत परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमुळे देखील त्या व्यक्तीवरती परिणाम जाणवतो आणि तो व्यक्ती मानसिक आजाराला बळी पडू शकतो. तर अशा प्रकारची कारणं आपल्याला आहेत. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला मानसिक आजाराची कारणं खूप चांगल्या प्रकारे सविस्तरपणे सांगितलेली आहेत. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की साधारणपणे एक ढोबळ मानाने लोकांमध्ये, मनोरुग्णांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात? मानसिक आजाराच्या रुग्णामध्ये साधारणपणे किंवा आजूबाजूला आपल्याला जे दिसणारे लक्षणं आहेत ते सर्वप्रथम म्हणजे रुग्ण हा रस्त्याच्या कडेला बसून असतो, कपडे त्याचे अस्तव्यस्त असतात, केस वाढलेले आहेत, दाढी वाढलेली आहे, हे आपल्याला एकंदरीत मनोरुग्ण आपण पाहतो. पण प्रत्यक्ष त्याची जी काही शास्त्रीय लक्षणं आहेत त्याच्यामध्ये एक तर तो झोपत नाही, अति बडबडपणा असेल, इररिलेव्हंट तो बोलत असंबंधित बोलणं आहे, त्याच्याबरोबर एकदम हायपर होणं आहे, एकदम तो रागाला येणं आहे किंवा लोकांच्या अंगावर धावून जाणं आहे, अशा प्रकारची लक्षणं. त्याच्यानंतर काही लक्षणं अशा आहेत की तो संशय घेण्याची वृत्ती आहे, तो विनाकारण घरच्या लोकांवरती, बाहेरच्या लोकांवरती संशय घेतो. काही वेळा त्याच्यामध्ये आत्महत्येचे विचार येतात, काही वेळा तो निराश असतो, काही वेळा अत्यंत खुश असतो. तर हे लक्षण आपल्याला बिहेवियरल चेंजेस होतात, दिसून येतात. ठीक आहे सर, मानसिक मनोरुग्णांबद्दल किंवा मानसिक आजारांबद्दल समाजामध्ये आजही खूप सारे गैरसमज आहेत किंवा कोणतीही घटना जेव्हा थोडीशी वेगळ्या पद्धतीने घडते तेव्हा ती इझिली एक्सेप्ट केली जात नाही. तर गैरसमजुतींबद्दल तुम्ही काय म्हणाल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांच्या दृष्टीने हा गरजेचा प्रश्न आहे मला असं वाटतं. कारण आपल्या समाजामध्ये मानसिक आजाराविषयी खूप मोठ्या गैरसमज आहेत आणि ते अगदी डीप रूटमध्ये हे झालेले आहेत, इन्व्हॉल्व झालेले आहेत. बऱ्याच वेळेस असं समजलं जातं की मानसिक आजार जे आहेत, मानसिक आजार हे कमकुवत व्यक्तीलाच होतो, त्याच व्यक्तीला होतो ज्याची
मानसिक कमकुवत आहे, त्याच्याबरोबर हे आजार परमनंट असतात, हे आजार बरे होत नाहीत, अशा प्रकारचं मिथ्स आहे. त्याच्यानंतर अशीही गैरसमजूत आहे की त्याच्यावरती लिंबूचा उतारा केल्यानंतर हे आजार बरे होतील. ओके, अंधश्रद्धेचा पण भाग अंधश्रद्धेचा भाग त्याच्यामध्ये येतो. आहे. बऱ्याच वेळेस असं असतं की याच्यावरती कोणीतरी काळी जादू केलेली आहे, कोणीतरी करणी केलेली आहे, भानामती केलेली आहे आणि मग हे उपचारापासून वंचित राहतात आणि अशा प्रकारच्या गैरसमजा त्यामुळे हे रुग्णालयापर्यंत पोहोचत नाहीत. बरोबर. तर हे गैरसमज आपल्या समाजामध्ये दिसून आहेत. येतात. सर, आता जर समजा कोणाला मानसिक आजारांविषयी चिकित्सा करायची असेल तर त्या चिकित्सेचे प्रकार नक्की कसे असतात? म्हणजे कोणत्या कोणत्या चिकित्सा करू शकतो, त्या कशा रुग्णांपर्यंत पोहोचवायला पाहिजेत? मानसिक आजारामध्ये आपण पाहतो, शारीरिक आजारामध्ये आपल्याला डॉक्टर ॲडवाईज करतात बरोबर. की लॅब टेस्ट करून घ्या, युरिन टेस्ट करून घ्या, त्याच्यानंतर आपण निदान काय आहे ती जाणून घेऊया. मानसिक आजारामध्ये थोडीशी वेगळी पद्धत आहे. मानसिक आजारामध्ये रुग्णांची मुलाखत घेत असतो आम्ही. त्याच्याबरोबर त्याची प्रश्नावली आहे, त्याची स्केल आहे, त्याच्यामध्ये मेंटल स्टेटस एक्झामिनेशन केली जातं आणि मग त्याच्यामध्ये काही गरजेच्या जर टेस्ट असतील, लॅब टेस्ट आपल्याला करायच्या असतील, समजा काही ब्लड टेस्ट करायचे आहेत जे मेंदूशी रिलेटेड आहेत, इन्फेक्शन झालेलं आहे, तर त्या संदर्भात तशा टेस्ट पण आपण करतो. त्याचबरोबर समजा काही न्यूरोलॉजिकल जर समजा काही कोरिलेशन करायचं असेल तर मग आपण काही सिटी स्कॅन करतो, MRI करतो गरजेनुसार. आणि त्याच्यानंतर मग जे त्याच्या आजूबाजूचे व्यक्ती आहेत, त्याचे कुटुंबीय आहेत, त्याचे मित्र आहेत किंवा त्याचे कामाच्या ठिकाणचे कोवर्कर्स आहेत, तर अशा लोकांकडनं त्याची अधिकाधिक माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तशी माहिती आपण नोंद करून घेतो, जेणेकरून त्या रुग्णाचं निदान हे आपल्याला व्यवस्थित व्हायला हवं. ओके. सर, आपण जर अगदी मागच्या काळाप्रमाणे जर बघितलं तर कालाओघाने मानसिक आजारांची जी समस्या आहे ती आत्ता खूप वाढलेली आहे. जसं की पूर्वीच्या काळी एवढे मानसिक आजार होत नव्हते, मग ती लहान मुलं असू दे, तरुणावस्था असू दे किंवा वृद्धावस्था असू दे. तर मानसिक आजार आणि बदललेली जीवनशैली याच्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला? हो, जसं प्रत्येक आजारामध्ये जीवनशैली ही कारणीभूत घटक आहे, तसंच मानसिक आजाराच्या देखील बाबतीमध्ये जीवनशैली ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर आपली जीवनशैली जर नियमित नसेल, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस बिघाड झालेला असेल, अवेळी झोपणे असेल, व्यायामाचा अभाव असेल, त्याच्यानंतर डाएट प्रॉपर नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्या शारीरिक आरोग्यावरती आणि मानसिक आरोग्यावरती होत असतो. म्हणून प्रत्येक आजारामध्ये आजारानुसार आपल्याला त्या ठिकाणी आपली जीवनशैली बदलावी लागते आणि आम्ही त्याप्रमाणे तसं रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना सांगतो की लिव्हिंग विथ स्किझोफ्रेनिया किंवा लिव्हिंग विथ मेंटल इलनेस, की आपल्याला याच्यामध्ये ही काळजी घ्यायची आहे की रुग्णाने नियमित त्याची पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे, त्याचा डाएट त्याचा फिक्स असावा, त्याचबरोबर त्याच्या कामाच्या वेळा फिक्स असाव्या, त्याच्यानंतर त्यांनी पुरेसा व्यायाम करायला हवा, सोशलायझेशन होणं गरजेचं आहे, अधिकाधिक लोकांसोबत तो मिक्स असला पाहिजे. तर अशा प्रकारची जीवनशैली आपल्याला त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक आजारामध्ये, मानसिक आजारातच नाही, शारीरिक आजारामध्ये देखील आजारानुसार आपली जीवनशैली असावं असं आहे. तर प्रेक्षक हो, बदललेल्या जीवनशैलीमध्ये एकटेपणा किंवा कामाचा तणाव यामुळेही मानसिक आजारांमध्ये भर पडू शकते, हे सरांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. नमस्कार प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत येरवडा येथील समाजसेवा अधीक्षक श्री भाऊसाहेब माने सर. सर, आपली चर्चा आपण पुढे नेत आहोत. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मानसिक उपचार करणारी स्वतंत्र रुग्णालये आहेत का? हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे 4 मनोरुग्णालय आहेत. ओके. त्याच्यामध्ये ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आहे, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय आहे, नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय आहे आणि त्याचबरोबर रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय. हे स्वतंत्र रुग्णालय आपले मानसिक उपचारासाठीचे आहेत. त्याचबरोबर आपले जे जिल्हा रुग्णालय आहेत, जे शासनाचे सिव्हिल हॉस्पिटल, सगळ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मानसोपचार विभाग आपला कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी रुग्णांचे उपचार, औषधे आपल्याला अवेलेबल आहे. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरती अजून एक टीम कार्यरत आहे, DMHP नावाची, डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम. तो डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्रामच्या अंतर्गत देखील आपण अगदी खेडेगावापर्यंत, रुरल प्लेसपर्यंत त्या ठिकाणी आपली मानसिक आजाराची ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. अच्छा.
सर त्याच्यासाठी काही डॉक्युमेंटेशन किंवा आपल्याला आता तुम्हाला माहितीच आहे की कुठलाही मेंटल डिसऑर्डर क्लिअर करण्यासाठी किंवा पास करण्यासाठी आपल्याला सिव्हिल सर्जन्सकडून सर्टिफिकेट्स वगैरे घ्यावे लागतात. तर त्याच्याबद्दल थोडी प्रेक्षकांना माहिती द्याल का? कारण की बऱ्याच वेळेला सामान्य लोकांना हे माहीत नसतं की डिसेबिलिटी सर्टिफिकेट काय आहे किंवा ते कुठून मिळवायचं किंवा त्याची प्रोसिजर काय असते. कारण की जेव्हा तुम्ही कुठेही जाता त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला डिसेबिलिटी सर्टिफिकेट मागतात. सर त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन, कारण की लोकांना इझिली कुठून अवेलेबल होईल, कोणती कागदपत्र लागतात? सगळ्या रुग्णालयामध्ये प्रादेशिक रुग्णालय, त्याचबरोबर आपले सिव्हिल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजेस, एक आपण आठवड्यातून एक वार फिक्स केलेला आहे. दर बुधवारी त्या ठिकाणी रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक त्या ठिकाणी जाऊ शकतात. रुग्णांनी मागील 6 महिन्यापासून उपचार जर त्या रुग्णालयामध्ये घेत असेल तर आपण जी कमिटी फॉर्म केलेली आहे, मेडिकल बोर्डची कमिटी आहे, त्याचं ऑनलाईन सर्टिफिकेशन केलं जातं आणि ऑनलाईन सर्टिफिकेशन केल्यानंतर त्या रुग्णाला UDID हे कार्ड आपण प्रोव्हाइड केलं जातं. त्याचं कार्ड त्याला घरपोच मिळतं आणि मग त्याच्यानंतर त्याला जे काही बेनिफिट्स घ्यायचे आहेत किंवा योजनांचा लाभ घ्यायचा आहे तो घेऊ शकतो. त्याच्यासाठीचे पेपरवर्क जे आहेत हे सगळं घेण्यासाठीचे पेपरवर्क काही आपल्याला लागतात. त्याच्यामध्ये रुग्णांचा आधार कागदपत्रांची गरज आहे. रुग्णांचे आधार कार्ड आहेत, वोटर ID आहे, ज्या एरियामध्ये राहतो तिथलं समजा रेशन कार्ड असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर हे सोबत घेऊन जायचं आहे. त्याचे 2 फोटो लागतात आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांनी त्या कमिटी पुढे त्याचं सादर करायचं आहे आणि त्याप्रमाणे त्याचं सर्टिफिकेट त्याला जनरेट होऊन मिळून जाईल. ओके. मग सर आता असं आहे की बऱ्याच वेळेला स्थलांतरित लोक झालेले असतात, म्हणजे काही लोक मुंबई एरियामध्ये राहत असतात पण ते कामानिमित्त पुणे, नागपूर या ठिकाणी गेलेले असतात. मग ज्या वेळेला पत्ता चेंज होतो त्यावेळेला त्यांना कुठल्याही रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट मिळू शकते की ज्या आधार कार्डवरचा जो पत्ता असतो तिथेच त्यांना जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागते? असं काहीच नाही. आपल्या देशामध्ये आता एक हा जो नवीन कायदा आला, मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017, याप्रमाणे आपल्या देशातला कुठलाही नागरिक कुठल्याही राज्यामध्ये जाऊन मानसिक आजाराचे उपचार घेऊ शकतात. अच्छा. कुठल्याही प्रकारची त्याला कागदपत्राची आवश्यकता नाही. ओके. जुन्या कायद्यामध्ये काही ज्युरिडिक्शन फॉर्म केलेले होते. जसं आता पुण्याचा असेल तर पुणे CGMला ते अधिकार होते कोर्टाच्या आदेश देण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्यांना दाखवायची गरज होती. पण आता तसं नाहीये. भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये तो उपचार घेऊ शकतो आणि तो राहू शकतो. अच्छा. सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. प्रेक्षक हो, तुमच्यामध्ये किंवा समाजामध्ये जर मानसिक आजाराने कोणी त्रस्त असेल आणि त्याला जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्ही कुठल्याही मनोरुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता आणि ते सर्टिफिकेट घेऊ शकता. सरांनी सांगितलंच आहे की आता अगोदर ती अट होती पण ती आता तशी अट वगैरे काहीही राहिलेली नाही आहे. आधार कार्ड, तुमचं बेसिक जे रेशन कार्ड, आधार कार्ड वगैरे घेऊन या साध्या कागदपत्रांवरती तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळू शकतं. सर माझा पुढचा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की मनोचिकित्सा करताना किंवा मानसिक आजारांची चिकित्सा करताना समुपदेशनाला अत्यंत महत्त्व आहे. जसे की आपण चिकित्सा करतो त्याच्यामध्ये आपण औषधं असतील किंवा आहार विहार असेल यांचा समावेश करतो, पण स्पेसिफिकली मानसिक आजारांवरती समुपदेशनाची अत्यंत गरज असते. तर नक्की काय आहे तसं? मानसिक आजारामध्ये समुपदेशन ही जी प्रक्रिया आहे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरोबर. जसं आपण बघतो की गोळ्याचं जेवढं महत्त्व आहे, आम्ही आमच्या रुग्णांच्या नातेवाईकांना आमच्या समुपदेशन सत्रामध्ये सांगतो की गोळ्या हे 50% कार्य करतात आणि 50% हा समुपदेशनाचा भाग आहे. ते एवढ्यासाठी मी सांगतोय की रुग्णाला जे होणारा त्रास आहे किंवा रुग्ण जो ह्या सगळ्या फेजमधून जात आहे, इमोशनल ह्याच्यामधून जातोय, सायकोलॉजिकल मधून जातोय आणि त्याचे जे बिहेविअर चेंजेस आहेत तर ह्या सगळ्यामधून जात असताना त्याला जाणीव करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला उपचाराचं महत्त्व देणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. आणि मग हे सगळं करत असताना नातेवाईकांची काय भूमिका आहे हे देखील आम्हाला त्याला पटवून देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस रुग्णांचं म्हणणं असं असतं की मला हे जबरदस्तीने घेऊन येत आहेत, विनाकारण मला गोळ्या खाऊ घातल्या जातात, मला काही त्रास नाही, आणि तो आजार न स्वीकारल्यामुळे आपल्याला ह्या समुपदेशनाच्या पातळीवरती त्याला आजार स्वीकारण्यासाठी सांगायचं आहे, समजावून सांगायचं आहे. त्याला सांगायचं आहे की हा आजार आहे, हे कुठल्याही प्रकारचं वेगळं नाहीये किंवा तू म्हणतोय तसं असं कोणी तुला केलेलं नाही, करणी नाही, भानामती नाही. सर माफ करा, मला थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करावं लागतंय. आपल्याला एक फोन येतोय मरियमचा कोल्हापूरवरून. हॅलो. हा मरियम, आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. ओके. बोला, तुमचा प्रश्न काय आहे विचारा. माझा प्रश्न असा आहे की मानसिक
तर रुग्णांसाठी जे रुग्णालय आहे येरवडा पुणे इथं हं. त्या ठिकाणी काय काय सुविधा उपलब्ध आहेत रुग्णांसाठी? हो हो, तो आता आपला प्रश्न आहे. तरी पण मी सरांकडे तुमचा प्रश्न पास करते. हं? हा, ओके. ओके, अजून काही तुमचा आहे का प्रश्न? आणि मनोरुग्णांसाठी कुटुंबात एखादा मनोरुग्ण असेल तर त्याच्यासाठी कशा प्रकारची आपली वर्तणूक असायला पाहिजे? अगदी. हा? येस, धन्यवाद. सर, त्यांचा असा प्रश्न आहे की जे मनोरुग्णालय महाराष्ट्रामध्ये आहेत त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची सुखसुविधा किंवा कोणत्या प्रकारचे सेवा सुविधा दिल्या जातात किंवा त्यांची कुठल्या प्रकारची अरेंजमेंट केली जाते. आणि दुसरा त्यांचा प्रश्न आहे की कौटुंबिक वातावरण किंवा सामाजिक वातावरण कसं असावं. आपण तो प्रश्न पुढे घेणारच होतो. सगळ्या रुग्णालयामध्ये मनोरुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल आपल्या त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत ओपीडी बेसिसवरती आपण त्याला उपचार देतो, गोळ्या देतो. त्याचबरोबर गरजेनुसार त्याला जर ऍडमिट करायची गरज पडली तर त्या ठिकाणी आयपीडी मध्ये त्याचे उपचार सुरू होतात. समजा गरज पडली तर आपण त्याला शॉक ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्याचबरोबर हे काउन्सिलिंग थेरपीज आहेत अवेलेबल. त्याच्यानंतर त्याला म्युझिक थेरपी, आमच्याकडे म्युझिक थेरपीचा एक पार्ट आहे तो रेग्युलर त्या ठिकाणी आम्ही चालवतो. त्याच्याबरोबर त्याला फूड आहे, डाएट आपण त्या ठिकाणी दिलं जातं. त्याच्याबरोबर ज्या सगळ्या ज्या आपले फेस्टिवल्स आहेत, सगळे जे सणवार आहेत ते त्या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत सेलिब्रेट करतो. आणि हे एकंदरीत सगळं जे वातावरण आहे ते मनोरुग्णालयामधले सगळ्या मनोरुग्णालयामध्ये, चारही मनोरुग्णालयामध्ये हे तुम्हाला दिसून येईल. आणि रुग्णाला ह्या सगळ्या आपण सुविधा त्या ठिकाणी देतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी की बऱ्याच वेळेस नातेवाईकांची काही गैरसमज असतात की रुग्ण हे बरे होत नाहीत का किंवा यांना किती वर्ष आपण गोळ्या द्यायच्या. तर आम्ही आमच्या काउन्सिलिंग ह्याच्या सत्रामध्ये त्यांना सांगत असतो की हे जरी तुम्ही आत्ताचे उपचार चालू केले असले, जसं जसं याच्यामध्ये सुधारणा होत आहे त्याप्रमाणे याचे उपचार ठरले जातील. त्याचबरोबर किती दिवस घ्यायचा, किती वर्ष घ्यायचा ह्याचा डोस ठरला जाईल. तुमच्या घरातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्याच्या अनुरूप किंवा त्याच्यानुसार असणं फार गरजेचं आहे. त्याला तुम्ही समजून घ्या, आजार समजून घ्या, त्याच्यासोबतचं वर्तन तुमचं बदलायला लागेल. ऍक्शनला रिॲक्शन होतात. त्यामुळे आपल्याला हा आजार काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रेमाने वागा, त्याच्या अधिकाराचं त्याला त्या ठिकाणी अधिकार त्याचे बाधित ठेवा. आणि त्याला ही माणसाचा एक वागणूक दिल्यानंतर हा रुग्ण आपल्या दृष्टीने आणि समाज दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कार्य करू शकतो. अच्छा सर, आपण समुपदेशनाबद्दल बोलत होतो, तर समुपदेशनाबद्दल अजून काय सांगता येईल तुम्हाला? समुपदेशनामध्ये मगाशी बोलल्याप्रमाणे हे आम्ही वेगवेगळ्या स्टेजवरती समुपदेशन त्या ठिकाणी करतो. इंडिव्हिज्युअल लेवलला रुग्णांच्या बाबतीमध्ये आम्ही त्याला आजाराची पूर्ण पार्श्वभूमी सांगतो, त्याचं निदान त्याला सांगतो, त्याला असलेलं लक्षणं आम्ही समुपदेशनामध्ये सांगतो आणि त्यांनी घ्यावयाची काळजी किंवा उपचार हे त्या समुपदेशनाच्या सत्रामध्ये आपण घेतो. त्याचबरोबर ग्रुपमध्ये जसं आता ॲडिक्शनचा ग्रुप आहे व्यसनाधीन लोकांचा, त्या ग्रुपमध्ये मग ग्रुपचे शेअरिंग असते. त्याचबरोबर जे ॲडिक्शन आहे एकमेकांनी आपली शेअरिंग करायचं आहे. त्याच्यानंतर हे कसा त्याचा एक्सपिरियन्स आहे किंवा ते कुठल्या प्रकारचे मादक द्रव्य त्यांनी सेवन केलेलं आहे याच्या बाबतीत ते ग्रुपमध्ये आम्ही चर्चा करतो. ग्रुप काउन्सिलिंग, इंटरॅक्टिव्ह सेशन असतात. आणि मग ह्या सेशनचा असा फायदा होतो की रुग्णाला काहीतरी सांगायचं असतं आणि मग हे सगळ्या एकंदरीत प्रतिकूल परिस्थितीमुळे तो कोणाशी इंटरॅक्ट होत नाही किंवा इमोशनली व्हेंटिलेट होत नाही. तर या समुपदेशनामुळे तो व्हेंटिलेट होतो, त्याच्या भावना व्यक्त होतात, तो बोलण्याचा अधिक प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी त्याला समजून जाते की हे काहीतरी आपलं चुकत आहे, आपल्या वर्तनामध्ये बदल झालेला आहे, आपल्याला उपचाराची गरज आहे. तर हे समुपदेशन सत्रामध्ये आपण करतो. सर, आपण आता पुनर्वसनाकडे वळत आहोत की जो मानसिक व्याधींच्या आजारामधला एक महत्त्वाचा पार्ट आहे चिकित्सेमधला. तर पुनर्वसन म्हणजे नक्की काय? पुनर्वसन म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या दृष्टीने त्याचं पुनर्वसन गरजेचं आहे. तर एक प्रकारचं हे मेंटल डिझास्टर म्हणूया एक्झॅक्टली की त्याच्यावरती आलेलं हे एक मोठं संकट आहे किंवा त्याच्यासाठी मोठा त्रास आहे. तर ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्याच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण पुनर्वसनाच्या माध्यमातून करतो. मग त्याच्यामध्ये आमच्याकडे येणारे जे बरेचसे रुग्ण हे रेल्वेच्या पोलिसामार्फत आलेले असतील किंवा आपल्या रेग्युलर पोलिसाकडून आलेले असतील किंवा एखाद्या संस्थेकडून आलेले असतील आणि तो त्याची स्वतःची ओळख सांगू शकत नाही किंवा त्याला त्याच्या घरचा पत्ता आठवत नाही. तर अशा स्थितीमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्या रुग्णावरती आमच्या इथे उपचार झाल्या
उपचार सुरू झाल्यानंतर काही दिवसानंतर रुग्ण बोलायला लागतो, आमच्याशी संवाद साधतो बरोबर. आणि मग त्याचे जे वेराबाउट्स आहेत, तो कुठल्या गावचा आहे, कुठल्या राज्यातला आहे, कुठल्या जिल्ह्यातला आहे, त्याने डिटेल्स दिल्यानंतर आपण नातेवाईकांचा शोध घेऊन त्या नातेवाईकांकडे आपण त्याचं सुपूर्द करतो किंवा रियुनियन करतो, फॅमिली रियुनियन. ओके हे झालं कौटुंबिक पुनर्वसन. ओके म्हणजे त्याच्या रुग्णालयातून किंवा चिकित्सेनंतर रुग्णाला परत फॅमिलीमध्ये स्थलांतरित करणं बरं झाल्यानंतर बरे झाल्यानंतर. रुग्ण बरे झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन आपण त्याचं रुग्णांच्या परत फॅमिलीमध्ये आपण त्याचं रियुनियन करतो. बरोबर. दुसरा पुनर्वसनाचा भाग असा आहे की जे रुग्णांचे नातेवाईक सापडलेले नाहीत किंवा रुग्णांचे नातेवाईक आढळून येत नाहीत ओके आणि ते दीर्घकालीन आपल्याकडे वास्तव्यास आहेत, मग त्यांच्या बाबतीमध्ये आपण काय करायचं असा हा एक निर्णय आहे. बरोबर. तर मग त्यामुळे आम्ही त्यांचं संस्थात्मक पुनर्वसन करतो. जे या मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांना अप्रोच करून अशा रुग्णांचं तुम्ही पुनर्वसन तुमच्या संस्थेमध्ये करा. त्याच्यासाठी तुम्ही त्याचे व्यवसायाचे निर्मिती करा, तुमच्याकडे जॉब प्लेसमेंट ठेवा, त्याच्यानंतर उद्योग छोटे मोठे उद्योगामध्ये त्याला इन्व्हॉल्व करा. अशा प्रकारचं असोसिएशन आम्ही त्या संस्थेबरोबर करतो आणि हे रुग्ण आम्ही संस्थेमध्ये पुनर्वसन करतो. त्याच्यानंतर काही आपल्या समाजामधले काही दानशूर व्यक्ती असतात किंवा इंडिपेंडेंटली काही काम करणारे व्यक्ती आहेत की त्यांना असं वाटतं की माझ्या हॉटेल व्यवसायामध्ये किंवा माझ्याकडे आम्हाला माणसांची गरज आहे आणि मला नक्कीच तुमच्या मनोरुग्णांना आमच्याकडे पुनर्वसन करायला आवडेल, तर असे लोक पुढे येतात. मग आम्ही हे सगळं आपल्या लिगल फ्रेमवर्क मधून किंवा लिगल प्रोसिजर मधून अशा रुग्णांचं त्या व्यक्तीकडे आम्ही हस्तांतरण करतो आणि त्या ठिकाणी परत त्याचे नियमित उपचार सुरू ठेवून त्या ठिकाणी त्याचं कामाचं आपण पुनर्वसन करतो. अच्छा. सर, मानसिक रुग्णांना पुनर्वसन केल्यानंतर किंवा एकदा आपल्याला असं वाटतं की आता ते बरे झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये परत रिलॅक्सेशनचे चान्सेस असतात का? हो, त्याच्यामध्ये रिलॅक्सेशनचे चान्सेस आहेत. जर रुग्णाला जर व्यवस्थित त्या ठिकाणी आधार नाही मिळाला, सपोर्ट नाही मिळाला किंवा एखादी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, बऱ्याच वेळेस आजूबाजूला काही घटना घडल्या गेल्या आणि त्याचा ट्रिगर्स कुठेतरी बसला गेला किंवा रुग्णाने मध्येच गोळ्या खाण्याचं बंद केला किंवा सबस्टन्स यूज केली, व्यसनाकडे वळला गेला, तर त्यावेळेस रिलॅप्स होण्याचे चान्सेस आहे. ओके. सर, मग हे रिलॅप्स झालेले पेशंटची ट्रीटमेंट ही पहिल्यासारखीच असते की त्याच्यापेक्षा वेगळी असते? रिलॅप्स झालेले जे रुग्ण आहेत ते आमच्याकडे रिॲडमिट म्हणून दाखल होतात आणि रिॲडमिट म्हणून दाखल झाल्यानंतर त्या रुग्णांना जर समजा ॲडमिशनची गरज असेल तर आम्ही रिॲडमिट करतो. अदरवाईज त्यांना आम्ही ओपीडी बेसिसवरती आहे तीच ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये सध्याची जी लक्षणं आहेत ते लक्षणे कुठल्या प्रकारची याची तपासणी करून त्यानुसार आम्ही त्याचा डोस सेट करून मार्फत आम्ही डोस सेट करून त्याला पूर्ववत आम्ही त्याचे उपचार सुरू करतो. आणि जर समजा त्या ठिकाणी आंतररुग्ण म्हणून दाखल करायचं असेल तरी देखील आपण त्याला आंतररुग्ण म्हणून दाखल करू शकतो. ओके. सर, आपल्याला एक फोन येतोय जनत रावळ गुजरातमधून. हॅलो. हा, नमस्कार जनत रावळ, बोला. आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. प्रश्न विचार. मॅडम, माझा प्रश्न आहे. हा, बोला. की माझा जे विचारामध्ये असतो ना, तर माझ्या डोक्याला एकदम हे दुखायला येतो. ओके. त्यासाठी काय की बरेचसे टेन्शन आहे, त्याच्यासाठी विचारामध्ये माझ्या ब्रेनला एकदम हे होतं, दुखायला येतो. अच्छा अच्छा. त्यासाठी डोका असा होतो. ओके ओके. ठीक आहे, तुमचा प्रश्न चांगला आहे जनत, धन्यवाद. सर, त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांच्या मनामध्ये एक धोकादायक विचार येतात आणि त्यांना प्रेशर वगैरे, टेन्शन वगैरे आहे, तर याच्यावरती आपण काय करू शकतो? याच्यावरती हे जे एक साईन सिम्पटम्स म्हणूया आपण की त्याला ते धोकादायक विचार येणे असेल किंवा स्ट्रेस फील होणं असेल, बरोबर, तर याच्यासाठी त्यांनी जवळचे जे रुग्णालय आहेत, समजा मानसोपचार आपले तज्ञ तिथे जवळ असतील तर त्या ठिकाणी त्यांनी दाखवणं गरजेचं आहे आणि त्यांच्या जे समजा नातेवाईक सोबत घेऊन जाणे गरजेचे आहेत आणि मग त्या ठिकाणी त्यांची हिस्ट्री देऊन त्यांची लक्षणं सांगून उपचार वेळी चालू करणं गरजेचं आहे. अच्छा. तर प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. नमस्कार प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचे पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक मानसिक आरोग्य दिन या विषयाच्या या अनुषंगाने मानसिक आजार आणि मनोरुग्णांचे पुनर्वसन या विषयावरती. आणि आज आपल्यासोबत चर्चा करत आहेत अधीक्षक श्री भाऊसाहेब माने सर. सर, आपण चर्चा कंटिन्यू करत आहोत आणि माझा पुढचा प्रश्न आहे की बाह्य रुग्ण विभागामध्ये जे पेशंट येतात त्यांच्यावरती आपण कशी चिकित्सा करतो? कारण की आंतररुग्ण विभागातले पेशंट आणि बाह्य रुग्णातले पेशंट यांची ट्रीटमेंट किंवा त्यांचा प्रोटोकॉल वेगळा राहतो.
तर बाह्य रुग्णातल्या ज्या पेशंटवरती आपण चिकित्सा करतो ती कशी असते? आमच्या रुग्णालयामध्ये एकूण 12 जिल्ह्यामधून रुग्ण उपचारासाठी येतात. त्याच्यामध्ये बाह्य रुग्ण विभाग हा स्वतंत्र विभाग आहे. बरोबर. रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक बऱ्याच वेळेस रुग्ण स्वतःही येतात आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं केस पेपर काढणे असेल, त्याच्यानंतर मग आमच्याकडे येतात ते त्यांची जी प्रिव्हियस हिस्ट्री आहे, एक सायकोसोशल हिस्ट्री ती आमच्याकडनं कलेक्ट केली जाते की हा आजार कधीपासून आहे, कुठल्या कुठल्या प्रकारची लक्षणं आहेत, याच्यापूर्वी कुठे कुठे ट्रीटमेंट आपण घेतलेली आहेत. हे हिस्ट्री टेकिंग झाल्यानंतर आम्ही सायकॅट्रिस्टकडे पुढे पेशंट पाठवतो, नातेवाईकांना पाठवतो आणि त्यानंतर मग त्यांचं मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करणं आणि मग त्याला उपचार दिले जातात. हे ओपीडी मधून बाह्य रुग्णामधून आपण करतो. बऱ्याच वेळेस असं असतं की नातेवाईकांचं म्हणणं असतं की हा बरेच दिवस झाला त्रास देतोय, खूप दिवसापासून ह्याला त्रास होतोय, त्यामुळे तुम्ही सर याला ऍडमिटच करा. अच्छा. असा एक त्यांचा हट्ट असतो. बरोबर. मग त्यामुळे त्याची कंडिशन तशी आहे का ऍडमिट करण्याची हे तपासलं जाऊन मग डॉक्टरांकडनं त्याला ऍडमिट केलं जातं. मग सर त्याच्यामध्ये जर डिफरन्शिएट करायचं असेल तर आपण कसं शकतो? म्हणजे जर समजा एखादा पेशंट आपल्याला ऍडमिट करायचा आहे तर त्याच्या कोणत्या लॅब टेस्ट किंवा MRI किंवा स्कॅनिंग असं काही करता येऊ शकतं का त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये असं नाहीये. रुग्णाला दाखल करण्याची जी कंडिशन आहे ते दाखल करण्याची कंडिशन अशी असते की रुग्ण किती व्हायलंट आहे, बरोबर, अग्रेसिव्ह आहे, अनमॅनेजेबल आहे, बरोबर, किंवा मग त्याला 4 लोकांनी धरून आणलेला आहे, हायपर ऍक्टिव्हिटीज आहेत, मारहाण करतोय, अँटी सोशल बिहेवियर आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या ह्याची कंडिशन बघून, तीव्रता बघून त्या ठिकाणी सायकॅट्रिस्ट ठरवतात की या रुग्णाला आंतररुग्ण म्हणून दाखल होण्याची गरज आहे आणि ते त्याच्यावरती स्पेशल वॉश करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर दुसरा पार्ट याच्यामध्ये असा असतो की रुग्ण हा सुसायडल ॲडिशन मधला असतो किंवा त्याला आत्महत्येचे विचार येतात आणि त्यांनी तसे घरामध्ये त्यांनी प्रयत्न केलेले असतात. त्या नातेवाईकांकडून हिस्ट्री कळती आणि त्यांनी प्रयत्न केले असल्यामुळे त्याला आपण असंच ओपीडी मधून त्याला सोडू शकत नाही. त्याच्यानंतर असतं की जे अँटी सोशल बिहेवियर मगाशी मी बोललो की त्यांनी समाज विघातक काहीतरी कृत्य केलेलं असतं. बऱ्याच वेळेस पुतळ्याला दगड मारणे असेल किंवा मग लोकांच्या गाड्या जाळणे असेल, बऱ्याच वेळेस लोकांवरती दगड मारणे असतील किंवा एखादा होमिसाइडल सारखा गोष्ट घडू शकते, मारण्यासारखा प्रकार घडू शकतो. मग हे सगळी कंडिशन बघून, मानसिक त्याची स्थिती बघून त्या ठिकाणी आपण त्याला आंतररुग्ण म्हणून दाखल करतो. अच्छा. मग त्याच्यामध्ये लॅब टेस्ट किंवा MRI ची काही गरज वगैरे पडते? त्याच्यामध्ये कसं आहे की मानसिक आजारासोबतच आपण शारीरिक आजाराला महत्व देतो. जर समजा एखादी फिमेल रुग्ण असेल आणि ती बरेच दिवस झालं घराच्या बाहेर आहे, रस्त्याच्या कडेला बसून आहे आणि बरेच वेळेस मग असं होतं तिच्याकडे कुणाचं लक्ष नसतं, मग तिचे मग HB लो झालेला असतो, त्याच्यानंतर खाल्लेलं नसतं काही तिने, त्याच्यामुळे ती विकनेस असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सोबत करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्यांच्या लॅब टेस्ट पण करतो आणि शारीरिक तपासणी करतो. बऱ्याच वेळेस महिला रुग्णांच्या बाबतीमध्ये प्रश्न उभा होतो की तिची जर समजा UPT टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह असते आणि नातेवाईकांकडनं किंवा बाहेरच्या लोकांकडनं कळते की हे बरेच दिवस झालं रोडवरच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला शारीरिक गोष्टी तपासणं करणं देखील गरजेचं आहे. म्हणजे नक्की काय त्याच्या मागे कारण काय असू शकतं हे फिगर आउट करण्यासाठी आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टी, एखादा गंभीर आजार असू शकतो, TB सारखा आजार आहे, तर हे सगळ्या रूल आउट करणं गरजेचं असतं. अच्छा. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की अभ्यास दौरा प्रशिक्षण, हे जो तुम्ही एक पॉइंट टाकलेला आहे, तो अभ्यास दौरा प्रशिक्षण म्हणजे नक्की काय? आमच्या रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली बऱ्याचशा कॉलेजचे आपल्याकडे स्टुडंट येतात, बरेचसे इंटर्नशिपसाठी लोक येतात आणि त्यांना हे रुग्णालय पाहायचं असते, रुग्णालयातलं कामकाज पाहायचं असतं, त्यांना शिकायचं असतं, म्हणून हे अभ्यास दौरे आपल्याकडे असतात. आणि मग हे स्टुडंट आहेत किंवा प्रोफेशनल्स आहेत, हे आपल्याकडे आल्यानंतर मनोरुग्णालयाची कामकाजाची जी पद्धत आहे ती त्यांना शिकायची असते. तर ते आम्ही त्या अभ्यास दौऱ्यामध्ये त्यांना सांगतो की हे रुग्णालय कधीपासून स्थापन आहे, या रुग्णालयामध्ये अवेलेबल असलेल्या उपचार पद्धती कुठल्या कुठल्या आहेत, आम्ही या ठिकाणी कशा प्रकारची सेवा देतो आणि मनोरुग्णालयामध्ये येणारे कुठल्या कुठल्या कॅटेगरीमधले मनोरुग्ण आहेत किंवा मेंटल डिसऑर्डर आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना पूर्ण अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही त्यांना माहिती देतो. अच्छा. सर, तुम्ही असं म्हणालेत की मानसिक व्याधी हा एक सामाजिक कलंक आहे, तर कसा एलॉबरेट करू? मानसिक हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जे मानसिक आपले जे आजार आहेत, सामाजिक दृष्टी हे आजार अजूनही निग्लेक्टेड आहेत किंवा कलंकित आहेत. बऱ्याच वेळेस असं बोललं जातं की या आजारामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांना त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील समाजामध्ये कलंकित आहे किंवा एक स्टिग्मा असल्यासारखा आहे. आणि मग ते काही लोक असं म्हणतात की हे वेड्याचे डॉक्टर आहेत किंवा मग हे वेड्याच्या रुग्णालयामध्ये काम करणारे लोक आहेत, अशा नजरेने पाहिलं जातं. त्याचबरोबर ह्या रुग्णांच्या बाबतीमध्ये असं होतं की रुग्णाला देखील बाहेर पडत असताना
किंवा बऱ्याच वेळेस इच्छा होती उपचार घेण्याची, पण त्याच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न उभा राहतात की मग माझ्याकडे कुणी पाहिल का, मला समाज कुठल्या नजरेने बघेल, किंवा माझ्या कुटुंबियाकडे कुठल्या प्रकारच्या नजरेने बघतील, अशा प्रकारचे समज त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि मग हे त्या रुग्णाला सतावत असतात की मग आपण जर पुढे गेलो आणि आपल्याला जर लोकांनी पाहिलं तर माझ्यासाठी एक लेबल होईल का, एक सिंबल होईल का, आणि मी मनोरुग्ण म्हणून मग लोक माझ्याकडे त्या नजरेने पाहतील का, आयडेंटिफिकेशन किंवा त्याला एक स्टॅम्पच होतो. आणि त्याच्यामुळे मग हे पुढे येत नाहीत. त्याचबरोबर असं होतं की व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीय हे नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतात किंवा एक भीती असती की आपल्याकडे मग आपली पुढच्या गोष्टी करायच्या आहेत, लग्न करायचं आहे किंवा नातेसंबंध जुळवायचे आहेत. मग असा जर आजारी व्यक्ती आपल्या घरामध्ये असेल तर नवीन नातेसंबंध जुळतील का, हे अशा प्रकारचे प्रश्न असतात. म्हणून याच्यामध्ये काय होते की आजार हा लपवला जातो. आजारासाठी पुढे येत नाही. युद्ध सुरू झालेलं असतं की सांगावं की नाही सांगावं. अगदी बरोबर. आणि मग याच्यामुळे काय होते की आजारासाठी उपचार घेण्यासाठी पुढे येत नाही आणि मग आजार हा दिवसेंदिवस वाढत जातो. आणि मग शेवटी मग असं होतं की शेवटी अशी परिस्थिती अनमॅनेजेबल होती, हाताबाहेर जाती. आणि मग त्यांना वाटते की आता आपल्याकडे ऑप्शन नाहीये, सगळे झाले, महाराज झाले, बंधू बाबा झाले, आणि शेवटी मग आता आपल्याला रुग्णालयात धाव घ्यावीच लागेल. आणि मग तेव्हा आपल्याकडे रुग्णालयात सोशल स्टिग्मा किंवा सामाजिक कलंक हा अत्यंत मोठा आहे या आजारांच्या बाबतीमध्ये. म्हणूनच आपले अजून कितीतरी रुग्ण हे उपचाराविना वंचित आहेत. सर, याच्या व्यतिरिक्त अजून काही विविध उपक्रम वगैरे तुमच्या रुग्णालयात घेतले जातात का? हो. आता जागतिक मानसिक आरोग्य दिन हा 10 ऑक्टोबरला जगभरामध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर आपल्या इकडे देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयाच्या माध्यमातून देखील हा वीक आणि डे सेलिब्रेट केला जातो. तर आमच्या रुग्णालयाच्या वतीने आम्ही हा वीक वेगवेगळ्या ठिकाणी या वर्षाच्या थीमनुसार WHO जागतिक आरोग्य संघटनेने जी थीम दिलेली आहे, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे, असे यावर्षी WHO आपल्याला थीम दिलेले आहे. त्या थीमच्या अनुषंगाने वर्क प्लेसवरती आम्ही सगळ्या लोकांसाठी अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केलेले आहेत. आणि या अवेअरनेस करण्यामागचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये या आजाराविषयी अधिकाधिक बोललं जावं, मदत घेण्यासाठी पुढे यावं, कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये किंतु परंतु न ठेवता की बाबा आपल्याला खूपच वर्ष उपचार घ्यावे लागतील का, अशा प्रकारचे मनात संशय न ठेवता अधिकाधिक लोक उपचारासाठी पुढे यायला पाहिजे. त्यांना जो त्रास होत आहे ते त्रास त्यांनी कुणाला तरी बोलून दाखवावा, जवळच्या व्यक्तीला ओपन होणं गरजेचं आहे. आणि मग कामाच्या ठिकाणी जो काय ताण आहे किंवा कामाच्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ते हँडल करत असताना त्या ठिकाणचा जो बॉस आहे किंवा त्या ठिकाणची जी सगळी कोवर्कर आहेत त्याच्यामध्ये हेल्दी कम्युनिकेशन किंवा संवाद कौशल्य कशा प्रकारे असायला पाहिजे, किंवा त्यांना टाइमली ब्रेक देणं गरजेचं आहे, त्यांच्या इमोशनल फॅक्टर समजून घेणं गरजेचं आहे, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचं एक सेन्सिटायझेशन किंवा जनजागृती करण्यासाठी हा संपूर्ण आठवडा आम्ही साजरा करतो. त्याचबरोबर आम्ही काय शाळेला व्हिजिट करतो, मुलांमध्ये अवेअरनेस क्रिएट करतो, सोसायटीमध्ये अवेअरनेस क्रिएट करतो. आणि मग याचा एकच आमचा उद्देश असतो की अधिकाधिक या आजाराविषयी माहिती मिळणं गरजेचं आहे, शास्त्रशुद्ध माहिती मिळणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या फसव्या गोष्टीला किंवा वेळ खाऊ गोष्टीला हे बाहेर जे बंधू बाबा असतील, महाराज असतील, त्याच्यामध्ये वेळ जायला नको आणि रुग्णाची हेळसाळ व्हायला नको, हा उद्देश आहे. सर, शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे की मानसिक आजार निवारणासाठी समाजाची आणि कुटुंबाची काय जबाबदारी असते? अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक आजारामध्ये त्यांच्या कुटुंबियाची जशी जबाबदारी असते किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी मानसिक आजारामध्ये नातेवाईकांची आणि समाजाची आहे. जोपर्यंत रुग्णाला तुम्ही स्वीकारणार नाही, तुम्ही स्वतः नातेवाईक, तोपर्यंत रुग्णामध्ये सुधारणा होणं शक्य नाही. त्याचबरोबर ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाने जर या आजाराला स्वीकारलं नाही, मानसिक आजार हे आजार आहेत हे मान्य होणं गरजेचं आहे आपल्या समाजामध्ये. ऍक्सेप्टन्स फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर जसं तुम्ही शारीरिक आजाराला प्राधान्य देता आणि सांगता, बोलता की मला बीपी आहे, मला डायबिटीज आहे, किंवा मग आता बऱ्याच वेळेस कॅन्सरच्या बाबतीमध्ये बोललं जातं एवढ्या अवेअरनेसमुळे, तसं मानसिक आजाराच्या बाबतीमध्ये होत नाही. तर अधिकाधिक मानसिक आजाराच्या बाबतीमध्ये बोलणं गरजेचं आहे. तुम्ही समाजातल्या लोकांनी जर त्याला आधार दिला तर त्या ठिकाणी हेच रुग्ण समाजासाठी एक चांगलं कार्य करू शकतात. त्यांचं उत्पादक आणि त्यांचं जे फलदायी कार्य करायचं आहे ते त्या ठिकाणी नक्कीच करू शकतात. आणि तेही आपल्या समाजाचा घटक आहेत.
मानवतेच्या दृष्टीने त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही चांगल्या पद्धतीने राहण्याचा अधिकार आहे. तर असं मला असं वाटतं की आपण सगळ्यांचीही जबाबदारी आहे, Exactly. नातेवाईक आणि समाज म्हणून बरोबर. सगळ्यांची जबाबदारी आहे, त्याला सन्मानाने वागणूक देणं गरजेचं आहे बरोबर. असं मला वाटतं. बरोबर. तर प्रेक्षक हो, इथं वेळ झालेली आहे आता थांबण्याची. सरांनी मानसिक व्याधी याविषयी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. समाजामध्ये वाढत जाणारे मनोरुग्ण त्यांचं पुनर्वसन कसं करावं, त्यासाठी समाजाची आणि कुटुंबाची काय समाजधारणा असावी हे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचं धन्यवाद देते. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा आरोग्यविषयक कार्यक्रम आहे. यामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ सहभागी होत असतात आणि प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या विषयावरती आपण वेगवेगळ्या आजारांवरती चर्चा करत असतो. तर प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.